ठाण्याला पोचलो आणि हे बघा आनंद आणि तरुणी कसा दरवाजा अडवलाय, बाहेरच्या लोकांना जाऊनच नाही देते. आनंद गर्दी आहे का? गर्दी आहे, उतर मग उतर. नाही घराचे बॅग आहे. हे बघा हे अजून एक आले. नाही नाही तुझ्या पोरांना जागा नाही, जागा नाही, जागा नाही, नाही जागा नाही. ए तुझ्या बहिणीला जागा नहीं. अरे भाई हम लोग को भी उधर जाने का जागा नहीं है भाई. देख अरे भाई सच्ची में मजाक नहीं भाई, कसम से भाई. नहीं 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 भाई नहीं. आनंद आनंद एक नंबर. आनंद नहीं हम लोग ही कैसा है असं नको करू. हा बोल. बाप्पाचा विषय लय आडे, बाप्पाचा क्रेडिटचा काढे, बाप्पाच्या घरात ना ध्यान पण बाप्पाचा कणकवलीवर ध्यान आहे. एक आपके भाषे में होऊन जाईल, आपके भाषे में. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आज मी चाललोय कोकणात. तर तुम्हाला माहिती आहे तर गणपती बसले, तर तुम्हाला गणपतीच्या हार्दिक हार्दिक खूप शुभेच्छा माझ्याकडनं. तर मित्रांनो मी आज चाललोय कोकणात. तर माझ्यासोबत मी बघून येतात कोण कोण आहे बघा. आनंद आहे, तनय. तर मित्रांनो म्हणजे फुल म्हणजे असं खूप खुशी होते कारण की फर्स्ट टाइम चाललोय कोकणात. तर चला आता आमची 11 वाजता CST ट्रेन आहे. तर आता वाजले 8:30. आता आम्ही जाणार CSTला आणि तिकडनं ट्रेनमध्ये आपली कुठची ट्रेन आहे? 8:14 झाली. कोकण कन्या. कोकण कन्या आमची कोकण कन्या ट्रेन आहे. त्या ट्रेनमधून आम्ही जाणार आहे. मस्त 3 दिवस मजा करणार आहे फुल आणि तुम्हाला 3 दिवस ब्लॉग दाखवणार आहे. आणि चला मी तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला गेला भेटतो. चला मित्रांनो फायनली आपण डोंबिवली स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर बघू शकतात हे बघा डोंबिवली स्टेशनला पोहोचलो नाही. आपला भाऊ बोल गॉगल बिगल लावला का आणि आपला तो आनंद आहे तो तिकीट काढतोय. तर चला तुम्हाला भेटतोय बघा पब्लिक इकडनं येते डोंबिवली. तर मित्रांनो चला आता आम्ही 5 ट्रेन पकडणार आहे. आता वाजले 5:15, आम्हाला लेट झालं आहे आणि तिथे जाऊन लाईन पण असते बोलतात, लाईन असते सीट पकडायला. आता सीट पण पकडायची आम्हाला. तर चला तुम्हाला भेटतो पुढे जाऊन. तर खुशी पण एवढीच होते कारण की मी फर्स्ट टाईम जातो. तर चला मी तुम्हाला पुढे गेला तुमच्याशी बोलतो. चला मित्रांनो फायनली आम्ही ट्रेन लोकल ट्रेनला बसलेलो. आता मी बघू शकता आपले भाऊ बोल गॉगल बिगल लावणार का फुल मचत आहे का. हल्ली मोठा गाव देवी आता की जय. तर चला मित्रांनो तुम्हाला आता पुढे गेला भेटतो कारण की आता आम्ही स्लो ट्रेन पकडले. खूप टाईम लागणार आहे, 10:15 10:30 वाजणार आहे CSTला पोहोचायला. तर चला तुम्हाला डायरेक्ट मी CSTला गेला भेटतो. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे CST स्टेशनला, तुम्ही बघू शकतात हे बघा. फायनली आता आम्ही CST स्टेशनला पोहोचलो आहे. आता आम्हाला जायचं आहे 18 नंबरला कोकण कन्या लागले आणि 14 नंबरला मंगळूर चालली आहे. तर चला आता बघूया दोघींपैकी कुठची भेटतोय. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट त्या प्लॅटफॉर्मवर गेला भेटतो. चला मित्रांनो फायनली आता आपण 18 नंबर स्टेशनला आलेलो आहे. तर हे बघा आपले भाऊ लोक नाचताय फुल खुशीत आहे. आणि त्या 18 नंबरला आलो पण अजून काही ट्रेन नाही लागलेले. तर ट्रेन आता थोड्याच वेळात लागेल कारण की ट्रेन आज खूप लेट आहे, 1-1 तास लेट आहे ट्रेन. तर चला ट्रेन आल्यावर भेटतो आणि आता बघतो जरा काहीतरी खातो, भजी बिजी खातो, जरा काहीतरी भूक लागली खूप. तर चला लागली रास, भूक लागली रास आपल्या भावाला मेलो अर्धे मेलो आता. तर ठीक आहे चला चला मित्रांनो तुम्हाला भेटतोय बघा. आणि आजची ट्रेन जरा आज जरा वेगळ्या याच्यामध्ये चाललेलो आहे. आपला भाऊ फुल कॅप बीप लावून माझीच कॅप आहे का आणि फुल गॉगल बिगल आणलेला आहे. तर चला तुम्हाला पुढे गेला भेटतो मित्रांनो. आता आमचा नाश्ता इष्ट झालाय. आता आम्ही हे बघा मी तनय आनंद आहे आणि आता आम्ही बाहेर चाललोय कारण की ट्रेन आमची 1.5 तास लेट आहे. तर 1.5 तास बसून तरी काय करू, जागा नाही बसायला. तर आता आम्ही बाहेर फिरायला चाललोय बघा बघू शकतात. आता बाहेर थोडी शॉपिंग करणार, शॉपिंग करून आम्ही गावाला जाणार. आमची ट्रेन जाम लेट आहे, आम्ही थोड्या वेळ बाहेर फिरणार. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. 50 रुपये काटो इसका ओवर एक्टिंग का.
तर चला मित्रांनो, तुम्हाला बाहेर गेलाय भेटतो मित्रांनो. फायनली ट्रेन आलेली आपली, तुम्ही बघू शकता. ट्रेन बिन आली आणि फुल गर्दी आणि आपले भावंड घालते आणि आपल्याला काका भेटलेले सोबत. दादा सॉरी दादा भेटलेले आपल्यासोबत. तर चला मित्रांनो, ट्रेन चालू झालाय भेटतो. आता आतमध्ये फुल गर्दी आहे. तर बाहेर जेवायला गेलो, ट्रेन इकडे येऊन थांबली. हो, हा विषय झाला. तर बरं झालं मी बघितलं आणि यांना सांगितलंय, हे लोक बाहेरच दिलं होते. तर चला तुम्हाला ट्रेन चालू झालाय भेटतो मित्रांनो. फायनली ट्रेन सुटली आहे. एस टीवर तुम्ही बघू शकतात. हे बघा, फायनली ट्रेन सुटली नाही आणि आता चला तुम्हाला पुढे गेला कसं काय दाखवतो. आता तर खूप गर्दी आहे, तर आता काय बोलू नाही शकत. तर चला तुम्हाला पुढे गेला. तुम्ही बघू शकता आता आम्ही ठाण्याला पोहोचलो आणि हे बघा आनंद आणि ठाण्याने कसा दरवाजा अडवलाय. बाहेरच्या लोकांना जाऊनच नाही देते. आनंद गर्दी आहे का? गर्दी आहे. उतर मग उतर. नाही घराचे बॅग आहे. जायपर्यंत उतरणार नाही. हे बघा मित्रांनो, अख्खी पब्लिक ते गेली पण आनंदने एका पब्लिकला मला सोडला ना. आनंद हवा तुझे आमचा हुकुमचा एक्का. धन्यवाद. 500 रुपये 500 रुपये चिपे करतो चिपे करतो. तर चला मित्रांनो, तुम्हाला पनवेलला गेलाय भेटतो. मित्रांनो आता आलंय पनवेल, वाजले 1:45. हा बघा आनंदनी परत एकदा गेट हे केलेला आहे. पॅटीस आणि पाण्याची बॉटल. दादा काका सगळे सोबत. परत एकदा गेट हे केलेला आहे. तर नाही काय बोलायचंय. आणि आपला भाऊ समाज नाही 10वी झालाय समाजसेवक. ओके. हे बघा गर्दी बघा. आतमध्ये जागा नाही, वरती बसलेले. परत एकदा हे बघा, माणसं बघताय तरी काय नाही. नीट ठेव ना. यो बघा यो अजून एक आले. नाही तुझ्या बना जागा नाही. गॉड प्रॉमिस नाही जागा नाही. ए तुझ्या बहिणीला से भाई जागा नहीं. अरे भाई हम लोग को भी उधर जाने का जागा नहीं है भाई. देख अरे भाई सच्ची में मजाक नहीं भाई, कसम से भाई. नहीं भाई नहीं. आनंद एक नंबर. आनंद बोलता ही नहीं भाई. तू भी अपने आदमी है, क्या करेगा भाई यार. भाई अरे जागा नहीं है. देख जगह नहीं है. देख भाई यार, देख भाई जगह नहीं. हम लोग ही कैसा है. असं नको करू. एक नंबर आनंद. एक नंबर आनंद. अरे एक काम कर, इसके पीछे वंदे भारत है. इसके पीछे वंदे भारत है. सावंतवाडी आहे. तुम लोग के लिए टिकट फ्री है. मित्रांनो हे बघा पनवेलला डायरेक्ट परत एकदा दोर हे गेलेला आणि आपले आनंद बंधू पुन्हा एकदा खंबीर उभे आपल्या एका डब्यासाठी. रक्षक आनंद. रक्षक नाही, भक्षक ही भूक लागली. हो आता नाश्ता करायचा आहे डायरेक्ट. नाश्ता करणार. बोल. हाय गाईस, माय नेम इज आनंद. दिस इज ऑइली फूड. या खाऊ नका, तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. इंग्लिश मध्ये एकदा इंग्लिश नाही. इंग्लिश एकदा ट्राय कर. सगळ्यांना एकच सांगतो, हा. ट्रेन मधले ऑइली फूड खाऊ नका. ओके. तुमच्या छातीत फुसफुसे भरतील. ओके. आम्हाला जास्त भूक लागली म्हणून आम्ही खातोय. तुम्ही परत करू नका. पोलीसवाले बघा. संदेश आहे हा. ओके माझ्याकडून. ठीक आहे. धन्यवाद. ओके बाय. आनंद काय आनंद बोल काहीतरी. हाय गाईस, आता आलेलं आहे पनवेल स्टेशन. ओके. बाहेर निघू शकत नाही कारण खूप गर्दी असल्यामुळे. बाहेरची लोक आतमध्ये आले की आम्हाला उभं राहावं लागेल म्हणून आम्ही आतमध्ये आहे. तुम्हाला दाखवू शकत नाही. नेक्स्ट स्टॉप तुम्हाला नक्की दाखवू. खेळ. नेक्स्ट स्टॉप आमचा खेळ आहे, ते तुम्हाला नक्कीच दाखवू. आता आम्ही दाखवत नाही. सॉरी गाईस. बाय पनवेल. हा बोल. बाप्पाचा विषय लय आडे. बाप्पाचा क्रेडिटचा कार्ड आहे. बाप्पाच्या घरात ना ध्यान, पण बाप्पाचा कणकवलीवर ध्यान आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. जय देव जय देव. मोरया रे बाप्पा, मोरया रे. मोरया रे बाप्पा, मोरया रे. मोरया रे बाप्पा, मोरया रे. मोरया रे
मोरया रे गणपती बाप्पा. मित्रांनो आता वाजले 4:45 आणि आता आम्ही एका स्टेशनवर थांबलोय. काय विहारे बघा तुम्ही बघू. आणि इथे लागली क्रॉसिंग आणि बघा अख्खी लोक पण उतरलेले तर. आणि आपले सगळे भाऊ लोक झोपलेले तिथे. तर अजून खेड पण नाही आलं. खेडला काहीतरी 5:15 वाजणार आहे. अजून खेड पण नाही आलं. जाम म्हणजे खूप ट्रेन लेट झाली आणि म्हणजे ना एक स्टेशन सोडून क्रॉसिंग करायला लागते. आणि काका आहे आपल्यासोबत. काका उल्लेच जरा खालती जाऊ फ्रेश विश होऊ. आणि बघा आपले भाऊ. तर चला अजून काय रेड सिग्नलच आहे. तुम्ही बघू शकता रेडच सिग्नल आहे. तर चला तुम्हाला पुढे गेल्यावर. चला मित्रांनो फायनली खेड आलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते बघा खेड आलेलं आहे. पण तब्बल म्हणजे खूप वेळानंतर खेड आलं आहे. कारण की 2:30 वाजता ट्रेन आलेलं आणि आता परफेक्ट 5:30 वाजले आणि खेड आले. तर चला बघूया. अजून तर खूप राश टाईम लागणार आहे आणि आता सगळे उतरलेले. तर चला बघूया काय कसं काय. ट्रेन तर खूप लेट झालेली आहे ऑलरेडी. कारण की 2:30 वाजता ट्रेन आलं आणि 5:30 वाजले आणि आत्ताशी ट्रेन आली. तर चला तुम्हाला भेटतो पुढे गेल्यावर. मित्रांनो आता फायनली आपण चिपळूणला पोचलेलो. तुम्ही बघू शकता हे बघा चिपळूणला पोचले. आता वाजले 6. तर चला आपले मेंबर पुढे चाय घेत आहेत. हे बघा आपले मेंबर चाय घेत आहेत. चाय बी घेतले फुल. अरे भाऊ फुल चाय घ्यायला थांबलेले. बोल हे रेड आहे. रेड सिग्नल आहे. तर चला मित्रांनो तर तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो. आता खूप लेट झालं. आता खूप कंटाळा आलाय. आता बरं झालं चिपळूण म्हणजे अर्धा तासावर होतं तर काय वाटलं नाही. तर खेडला तर आपली खूप वाट लागली. माझी एनर्जी फुल डाऊन झाली. कारण की नाही का क्रॉसिंग क्रॉसिंग. तर चला तुम्हाला भेटतो पुढे. चला मित्रांनो आमचा नाश्ता विष्टा करून झाला आहे. त्याने बघा फुल झोपेत आहे. अजून पण चाय पिऊन पण झोपेत आहे. आणि इथे बघा चिपळूणला जोरात पाऊस चालू आलेला आहे. तुम्ही बघू शकतात पाऊस चालू आलेला आहे चिपळूणला. आता इथे ट्रेन बऱ्याच वेळ थांबले. खूप वेळ थांबले. अजून पण थांबले. रेडच सिग्नल आहे. तर बघूया आता कधी निघतंय. आणि ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालं आहे. आणि हा बघा काय करता बघा कैसा रे ते तर कैसा होईगा. नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग. बस आय एम कमिंग टू चिपळूण महाराज. चला मित्रांनो ऑलरेडी खूप लेट झाले. मित्रांनो हे बघा इथे जोरात पाऊस पडतोय. आता वाजले 6:30 आणि हा बघा आमचा माणूस काय करतोय. क्या आहे रे ये क्या आहे. हे बघा सिग्नलला थांबले म्हणून सिग्नलला थांबले ही ट्रेन आणि हा इथे झोपलाय. तुम्ही बघू शकतात. काय आहे कुठून आणलं याला. बघा की लोक जरा इथे बसले आणि हा झोपलाय. येऊ नको राहते.
मित्रांनो आता आम्ही अजून रस्त्याने संगमेश्वरला पोचलो नाही. 8 वाजले. गाडी खूप लेट झाली. गाडीचा टाईम आहे 7:30. तिथे कणकवलीला पोचायला आहे. अजून इथे आत्ताशी 8 वाजले. खूप कंटाळा आहे. रास कंटाळा आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ना एवढी क्रॉसिंग लागते ना, एवढे एक प्रत्येक स्टेशनला क्रॉसिंग आहे. खूप कंटाळा आला. आणि आमचे आनंद शेठ फोटोशूट चालू आहे. आनंद हे बघा हे बघा हे बघा फोटो बघा आनंद बघा फुल म्हणजे फुल कंटाळा आलाय. कधी पोचणार, कधी काय मजा करणार काय माहित नाही. परवा निघायचं पण आहे परत रात्री, कारण की 13-11 तारखेला आपण सकाळी इथे पोचणार आहे आणि दुपारी आपण औरंगाबादला सोबत बघूया. औरंगाबादला नसतो गेलो तर अजून दिवस राहिलो असतो. औरंगाबादला पण आपल्या घरी गणपती तिथं जावं लागेल. तो ब्लॉग शूट करेल की नाही ते अजून बघूया. बरं वाटलं तर करेल, कारण की औरंगाबादचा ब्लॉग आपण 2 वेळा तरी शूट केला जाताना येताना. फक्त तिकडनं येताना एकदा शूट केला. तर बघूया पुढे जाऊन कसं काय. बघा अजून क्रॉसिंग आहेच, बघू शकतो तुम्ही अजून क्रॉसिंग लागलेलीच आहे. तर चला मी तर डायरेक्ट तुम्हाला पुढच्या स्टेशनला भेटतो. अंग फुल दुखतं आहे. कंटाळा आला, म्हणजे असा कंटाळा आला आहे. बॅटरी लो झाली. तर चला तुम्हाला पुढे गेलो. मित्रांनो आता आम्ही आत्ताशी राजापूरला पोचलेलो. तुम्ही बघू शकता. बघा राजापूरला पोचलेलो आत्ताशी. ट्रेन खूप म्हणजे खूप लेट आहे. अजून आम्हाला 1-1.5 तासाने हा बघा कोण भेटला आम्हाला, चिन्मय. आणि हा बघा कुठे चालले, कुठे तुम्ही? चिन्मय लसपडे. आम्ही हे कुठे रे, कणकवली एवढा भाषा जरा माहित नाही आपण कणकवली बोललोय. तर चला मित्रांनो, म्हणजे खूप लेट आहे ट्रेन आणि हालत खूप बेकार झाली. आम्ही कसं काय बघलं आम्हालाच माहिती नाही, कारण की एवढा वेळ ट्रेनमध्ये माझी सवय ना. आणि अजून बोलतात पुढे जाम क्रॉसिंग आहे, 5 क्रॉसिंग आहे. तर चला बघूया. बघा लोक तिथं उतरले पुरी. आणि हा बघा आनंद भाई, नमस्ते, जय श्री अकाल. हो एक आपके भाषे में होऊन जाईल, आपके भाषे में फुल पटेल मध्ये बसलाय. चला मित्रांनो तुम्हाला पुढे गेल्यावर. मित्रांनो आता आम्ही जे नांदगाव स्टेशनला उतरलो, कारण की तनयचं घर आहे ना ते नांदगाव स्टेशनपासून जवळ आहे, म्हणून आम्ही कणकवलीला नाही उतरलोय. हे बघा नांदगाव, कारण की पुढचं स्टेशन कणकवली आहे. आता इथे सिग्नल लागलं म्हणून आम्ही इथेच उतरलो, कारण की हा स्टॉप नाही. तर चला बघूया आता पुढे जाऊन काय होतं आणि कुठे जायचं आहे. तर नाही पाहिजे जायचं कुठे, मामाकडे आपल्या घरी का. तर चला भेटू आता पुढे जाऊन. म्हणजे फूल आता हे झालं काय बोलतात नांदगावलाच थांबली गाडी. आपलं हे म्हणजे आराम करायला हेच नाही भेटला काय, कंटाळा आला आहे. आणि एक तो खूप हे घेतलं ट्रेनने, क्रॉसिंग खूप घेतली, स्टॉप खूप घेतले. तर फुल 4-4.5 तास घेते ट्रेन. चला बघूया आता काय होतंय पुढे जाऊन. हे बघा आनंद त्यानं कॉलवर बोलतोय. आणि हा दादा आहे पुढचा, तो आपल्यासोबत कंटिन्युअसली होता. CST पासून ते आत्तापर्यंत कंटिन्युअसली. तो इकडचाच येतो आणि तो इकडचाच आहे, कंटिन्युअसली आपल्यासोबत होता. तर चला तुम्हाला आता पुढे गेला. आता हे बघा ट्रेन थांबली सिग्नलला. तर चला तुम्हाला स्टेशनच्या बाहेर गेला ते. मित्रांनो आता आम्ही रिक्षामध्ये बसायला आलो आणि नांदगाव काय 3 आहेत. तर चला तुम्हाला रिक्षामध्ये गेल्यावर. तर मित्रांनो आता आपण बसलोय रिक्षेत. आपल्याला जायचं फोंड्यात, रिक्षा बघायला फोंड्याची. आनंद पण बसला इथे चाललंय. बघू शकता चाललोय. काका युट्यूब करतोय ब्लॉग काका ब्लॉग करतात. आता आम्ही होंडा उतरलेलो, तुम्ही बघू शकता. ते बघा होंडा रिक्षाने उतरलोय आणि आता आम्ही बस पकडतोय. तर त्यांना चाललाय बस कितीला आहे काय आहे ते बघायला सगळं. हे बघा
आणि आनंद माझ्यासोबत चालतोय. निसर्ग कोकण कोकण. बरोबर बरोबर. तर चला आणि आता आमचा प्लॅन चालू आहे घरी जाऊन तिकडनं ह्याच्यावर जायचं धबधब्यावर जायचं. तर बघूया आता तनय तर गेला आहे तिथे तर तुम्हाला पुढे गेला आहे. तर चला मित्रांनो फायनली आपली बस आली लाल परी. तिला आपण ओळखलं जातं कोकणात. ती बघा ही लाल परी आहे. आनंद फुल झोपे ते. आता बस आली हे बघा कोकणातली ओळखलेली बस म्हणजे लाल परी. आपण याच्यातनं जास्त फिरलो नाही तरी पण चला बघूया ट्राय करूया. तर तुम्हाला आतमध्ये गेला आहे. फायनल आपण पोचलेलो कणकवलीला. तर हे बघा हे सगळे बाहेर बसलेले नाही बा आणि आजोबा. तर चला मी हा ब्लॉग इथे एंड करतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा आहे. आणि आता यानंतर मी लगेच म्हणजे थोड्या वेळाने दुसरा ब्लॉग शूट करणार. तो पण येईलच लवकर. हा कधी येईल ते मला नाही माहीत. तर चला 3 दिवस ब्लॉग येणार आहे. तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो और नहीं आई तब भी लाइक मार दो क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ फर्क नहीं पड़ता. बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो. ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है. बस सब्सक्राइब करो.